डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः हा हल्ला चढवल्याची माहिती दिली आहे। यामध्ये फोर्डो, नातांज आणि एस्फहान या 3 आण्विक तळांवरती अमेरिकेने हल्ले केले आहेत। हल्ले करून आमची विमाने परतली आहेत। आता शांततेची वेळ आहे। इराणने आता युद्ध थांबवावं असाही इशारा ट्रम्प यांनी दिलाय। इराणचा फोर्डो आण्विक तळ हा पूर्णपणे अमेरिकेने उद्ध्वस्त केलाय। इस्रायल इराण युद्धामध्ये 10व्या दिवशी आता अमेरिकेने उडी घेतली आहे। परवाच खरंतर ट्रम्प यांनी इराणला 2 आठवड्यांची मुदत दिलेली होती। ट्रम्प हे सुट्टीवर होते, पण वॉशिंग्टनला जाऊन त्यांनी पुन्हा एकदा बैठक घेतली आणि यानंतर हा हल्ल्याचा निर्णय घेण्यात आलाय। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसोबतच्या बैठकीमध्ये निर्णय घेऊन आजचा हा हल्ला करण्यात आला। हल्ल्याच्या नंतर बेंजामिन नेत्यानाहू आणि ट्रम्प या दोघांमध्ये फोनवरून चर्चा झाल्याची सुद्धा माहिती मिळते आहे। तर आपण बघतोय इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये हे युद्ध पेटलेलं होतं आणि यामध्ये आता अमेरिकेने सुद्धा सहभागी होत इराणवरती हल्ला केलेला आहे। B-2 बॉम्बर विमानांनी GBU-57AB या बॉम्ब सोबत 44 तासांचा प्रवास केला। 18,000 किलोमीटरचं अंतर पार करून फोर्डोचा हा आण्विक तळ उद्ध्वस्त करण्यात आलाय। अमेरिकेच्या या हल्ल्याचा खर्च $2.1 अब्ज होता, इतकी माहिती मिळते। B-2 बॉम्बर विमानं ही रडारच्या नजरेमध्ये सुद्धा सापडली नाहीत। फोर्डो आण्विक तळांवरती 6 बंकरभेदी GBU-57AB या बॉम्बनं हल्ला करण्यात आला, मारा करण्यात आला। एक बंकरभेदी बॉम्ब 13 ते 14 टन वजनाचा होता। भूगर्भामध्ये जाऊन फोर्डोमधला हा आण्विक तळ जो होता तो उद्ध्वस्त करण्यात आता अमेरिकेला यश आलंय। नतांज आणि एस्फहानच्या तळांवरती 30 टॉमहॉक क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला, मारा करण्यात आला। आणि याविषयी बोलूयात आंतरराष्ट्रीय या सगळ्या